चला थोडा मागे जाऊया. 19व्या शतकातल्या भारतात एक असा काळ जिथे समाज जातीच्या भिंतींनी विभागलेला होता आणि सगळीकडे अज्ञानाचा अंधार पसरलेला होता. त्या काळात ना शिक्षण म्हणजे सगळ्यांचा हक्क नव्हताच, तो होता फक्त काही मूठभर लोकांचा विशेषाधिकार. आणि मुलींना शिकवणं, अरे देवा, ते तर मोठं पापच मानलं जायचं. त्यांचं जग म्हणजे फक्त चूल आणि मूल इतकंच मर्यादित होतं. पण याच अंधारात एक माणूस उभा राहिला, ज्यांनी अक्षरशः इतिहास बदलून टाकला. तर सुरुवात करूया त्यांच्या जन्मापासून आणि जाणून घेऊया ती घटना ज्याने त्यांच्या आयुष्याला एक ध्येय दिलं. ही गोष्ट आहे 11 एप्रिल 1827ची. पुण्याजवळ एका अगदी साध्या कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. नाव होतं ज्योतिबा. तेव्हा कुणाला कल्पनाही नव्हती की हाच मुलगा एक दिवस संपूर्ण भारताचा विचार बदलणार आहे. बघा, त्यांना लहान वयातच समाजातील विषमतेचा, अन्यायाचा थेट अनुभव आला. झालं असं की एका ब्राह्मण मित्राच्या लग्नात फक्त जातीमुळे त्यांचा भर समारंभात अपमान झाला आणि याच घटनेनं त्यांच्या मनात क्रांतीची ती पहिली ठिणगी टाकली. त्या अपमानानंतर त्यांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता, एकच प्रश्न, एक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा कमी कसा असू शकतो? आणि त्याच दिवशी त्यांनी पक्क ठरवलं, हा अन्याय संपवायचाच. आणि या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी जे पहिलं आणि सगळ्यात क्रांतिकारी पाऊल उचललं ते म्हणजे शिक्षण. त्यांनी शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी उघडली, विशेषतः मुलींसाठी. ऑगस्ट 1848 हा महिना भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे, कारण याच महिन्यात पुण्यात सुरू झाली देशातली मुलींची पहिली शाळा. हे काम सोपं नव्हतं. ज्योतिबा आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या प्रवाहाच्या पूर्णपणे विरोधात जाऊन हे धाडस केलं होतं. विचार करा, सावित्रीबाई रोज शाळेत जायच्या तेव्हा लोक त्यांच्यावर दगड फेकायचे, चिखल टाकायचे, पण त्या थांबल्या नाहीत. का? कारण त्यांना पक्क माहीत होतं की खरा बदल फक्त आणि फक्त शिक्षणानेच येऊ शकतो. आणि हा प्रवास इथेच थांबला नाही. 1851 ते 1852 या काळात फुलेंनी फक्त मुलींसाठीच नाही, तर ज्यांना शूद्र आणि अतिशूद्र मानलं जायचं त्या समाजातील प्रत्येक घटकासाठी शाळा उघडल्या. म्हणजे बघा, हा फक्त शिक्षणाचा प्रसार नव्हता, तर एका नव्या समान समाजाची ती पायाभरणी होती. शिक्षणाचं हे मोठं काम सुरू असतानाच फुलेंनी आपलं लक्ष समाजातील इतर क्रूर प्रथांकडे वळवलं आणि मानवतेसाठी एक नवा मार्ग दाखवला. वर्ष होतं 1863. त्यांच्यासमोर समाजाचं एक अत्यंत भीषण वास्तव उभं ठाकलं. ते म्हणजे विधवांवर होणारा प्रचंड अन्याय आणि अनेकदा नवजात मुलींची होणारी हत्या. आता यावर उपाय काय? तर त्यांनी सुरू केलं बाल हत्या प्रतिबंधक गृह. हे एक असं सुरक्षित ठिकाण होतं जिथे विधवा माता सन्मानाने आपल्या मुलांना जन्म देऊ शकत होत्या आणि त्या निष्पाप जीवांना एक नवं आयुष्य मिळत होतं. खरं सांगायचं तर त्या काळात असं काही करणं म्हणजे कल्पनेच्या पलीकडची गोष्ट होती. आपल्या या समानतेच्या लढ्याला एक संघटित रूप देण्यासाठी त्यांनी एका चळवळीची स्थापना केली, जिने पुढे जाऊन इतिहास घडवला. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी स्थापना झाली सत्यशोधक समाजाची. या चळवळीचा उद्देश अगदी स्पष्ट होता, सत्य शोधणं आणि समाजात समानता निर्माण करणं. म्हणजे जात पात, अंधश्रद्धा, अन्याय या सगळ्या विरुद्ध हे एक शांत पण अत्यंत शक्तिशाली क्रांती होती. आता बघा, त्या काळात एक मोठा वैचारिक संघर्ष पण सुरू होता. एकीकडे होते बाळ गंगाधर टिळक, जे राजकीय स्वातंत्र्यासाठी म्हणजेच स्वराज्यासाठी लढत होते. त्यांचा प्रश्न होता देशाला स्वतंत्र कसं करायचं. तर दुसरीकडे होते ज्योतिबा फुले, जे एक खूप मूलभूत प्रश्न विचारत होते. ते म्हणत होते, ज्या समाजात माणसामाणसात समानता नाही त्या स्वराज्याचा उपयोग तरी काय. म्हणजे बघा, एक जण देशाच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी लढत होता, तर दुसरा समाजाच्या आत्म्यालाच मुक्त करण्यासाठी झटत होता. चला तर मग आता त्यांच्या जीवनकार्याच्या साराकडे आणि त्यांच्या विचारांच्या चिरंतन प्रभावाकडे वळूया. त्यांच्या कार्याचा वेग खरंच अविश्वसनीय होता. बघा, 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा, मग 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह, त्यानंतर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना आणि 1888 साली त्यांच्या या सगळ्या निस्वार्थ कार्यासाठी लोकांनीच त्यांना महात्मा ही पदवी दिली. अखेर 28 नोव्हेंबर 1890 रोजी हा महान प्रवास थांबला. महात्मा ही फक्त एक पदवी नव्हती हो, हा सन्मान होता त्यांच्या आयुष्यभराच्या त्यागाचा, त्यांच्या निस्वार्थ सेवेचा आणि मानवतेसाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा. एक गोष्ट लक्षात घ्या, आज आपण शिक्षणाचा जो हक्क सहजपणे उपभोगतो ना, समानतेबद्दल इतक्या सहजतेने बोलतो ना, या प्रत्येक गोष्टीच्या पायामध्ये त्या एका माणसाचा संघर्ष आहे. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ इतिहासातलं एक नाव नाहीये,
ती एक क्रांती आहे. एक असा विचार आहे जो आजही जिवंत आहे आणि आपल्याला सतत प्रेरणा देत राहतो. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी. विचार बदलण्याचा, समाज बदलण्याचा आणि मानवतेला एका नव्या उंचीवर नेण्याचा त्यांचा जो संघर्ष होता, त्या संघर्षाचा वारसा आपण पुढे कसा नेणार आहोत? विचार नक्की करा.